एकनाथ महाराज की असं कीर्तन माझ्याकडून जय तुमच्याकडे. संत शिरोमणी सावता महाराज की जमणार. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. समचरण सरोजम सांद्रणीला बुधावम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुरित प्रदेशम विधींद्रादिदेव सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रे जननी देवाची शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगत उद्धारक जगत वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस पंचम वेदाचे निर्माते संत तुकाराम महाराजांचा चारचरणाचा साधुत्वाची काही लक्षणं सांगणारा आजचा हा अभंग आहे. साधुत्व जे भगवंताला सुद्धा दुर्मिळ आहे. साधुत्व हे भगवंताला मिळवता येत नाही, पण मनुष्याच्या प्रयत्नानं ते मिळतं. साधुत्व
हे देवत्वापेक्षा श्रेष्ठ आहे. कालही साधूला किंमत जास्त होती, आजही त्यालाच किंमत जास्त आहे. कधी कधी भगवंताची किंमत कमी ठरते, पण साधूची किंमत जास्त आहे. सज्जन हो, श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन पांडुरंगाचं नाही, आधी दर्शन पुंडलिकाचं आहे. म्हणजे भगवंतापेक्षा ज्याला जास्त किंमत आहे त्याला साधू म्हणतात. साधू कुणाला म्हणावं? अखंड भगवंताला सुद्धा ज्याच्या घरी राहू वाटतं तो साधू आहे. स्वतः भगवंतानं कबूल केलं, त्याला जाब विचारला, देवा तुला राहायला कुठं आवडतं? देवानं उत्तर नाही दिलं टाळगाव चिखलीमध्ये, देवानं उत्तर दिलं नाही जाधववाडीमध्ये, देवानं उत्तर दिलं नाही आमच्या नातेपुतेमध्ये, आमच्या सोलापुरात. त्याला विचारलं तुला राहायला कुठं आवडतं रे? तो म्हणे मला पंढरीला पण राहायला आवडत नाही. मग देवा तुला राहायला आवडतं कुठं? नाहम वसामी वैकुंठी, मला साधूचं घर फार आवडतं. जगाच्या बापानं तुकोबरायांचे पाय धरलेत आणि महाराजांच्या घरच्या कन्या खाल्ल्यात. कन्या सध्या 2024 मध्ये सगळ्यात ना आवडता कुठला पदार्थ असेल ना तर तो कन्या आहे. बऱ्याच जणाला कन्या कशा असतात हेही माहित नाही. काठवटीमध्ये आवडीनं कन्या रांधायला घेतल्या. काठवट होती पूर्वी, आता परत आली. मग तुमचं लेकरू म्हणतं, आई काय बेटा तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला फार चव आहे, तिनं बनवलेल्या भाकऱ्या चांगल्या लागतात. आई म्हणाली, बाळा मी काटवटीत भाकऱ्या बनवायचे, तुझी बायको परातीत भाकऱ्या थापते. नाही पण तरी तिच्याच हाताला जास्त चव आहे. मग आईनं सांगितलं, बाळा तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. कसं काय? भाकऱ्या थापताना बघत जा ना तुझ्या बायकोकडं पायाचे अंगठे कुठं असतात. भगवंतानं दारात यावं आणि तुकोबऱ्यांच्या समोर येऊन उभा राहा. तुकोबऱ्यांनी म्हणावं, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडकी जरजर. देवा काय घालू खायला तुला? दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या, घरी मोडक्या त्या बाजावरी, वाकळाच्या शेजा, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मुडकी जरजर. साधू तो कुणाला म्हणावं? साधू कुणाला म्हणावं? ज्याचा प्रपंच सुद्धा देवाला परमार्थ दिसला तो साधू. आपला परमार्थ सुद्धा देवाला सध्या प्रपंच दिसतो. साधूचं भजन देवाला आवडेल यात काय नवल आहे? साधूच्या शिव्या सुद्धा देवाला गोड लागतात. जनाबाई पंढरपुरात जाऊन विटेवरच्या देवाला, जगाच्या मालकाला शिव्या देत होती. अरे अरे इट्या मुळ मायेच्या कारट्या. एकानं धावत येऊन विचारलं, जनाबाई एवढ्या शिव्या येतात, याच्यापेक्षा चांगले येतात, द्या बरं. तुझं गेलं मड, तुला पाहून काळ रड. मी विचारतो तुम्हाला, चिखलीकर, टाळगावकर आणि जाधववाडीकर, कारट्या ही ओवे का शिवे हो? शिवे. तुझं मड उचललं हे प्रेमानं म्हणतात का रागानं म्हणतात? मला असं वाटतं तुमच्याकडे गडी म्हणत नसतील, हे वाक्य बाया म्हणतात. ही ओवे का शिवे ताई? शिवे ना. जनाबाई देवाला शिव्या घालते हे पाहिलं त्या माणसानं, पळत येऊन विचारलं, जनाबाई काय शिव्या घालता देवाला? हा, तुमचं माहेर जाधववाडी तर नाही ना? तुला कसं कळलं? शिव्यावरून. शिव्या दिलेल्या दिसल्या, त्याचं भजन नाही का पाहिलं कधी? दररोज पहाटे पहाटे मी ओव्या गाते, तो दळण दळू लागायला येतो. सुंदर माझे जाते गे फिरते, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा, सासवानी सासरा तिरतो, ओव्या गावो भ्रतारा तू ये रे बा. अरे पाठ पाहिजे तुमचं, तुम्ही पुण्यातली माणसं आहात. जीव शिव दोन्ही प्रपंचाचे, लावणी पाची बोटे तू रे ये रे बा. बस प्रपंच दळण दळीले, असं हे पाठ पाहिजे तुम्हाला. जनाबाई म्हणे शिव्या दिलेल्या दिसल्या, आतापर्यंत एवढ्या वेळेला ओव्या गायल्या त्या का दिसल्या नाहीत? असं आहे, एखाद्या माणसाला तुम्ही 100 वेळेला मदत करा,
आणि एकदा फक्त त्याच्या मदतीला उपयोगाला पडू नका. माणसं 100 वेळेला केलेली मदत विसरतात आणि ज्या वेळेला तुम्ही मदत केली नाही ना तेवढं ध्यानात ठेवतात. तुम्ही तुमच्या जावेवर किती प्रेम करा, तिला हवं नको ते विचारा, पण एकदा तिच्या पोरासाठी डबा बनवून देऊ नका. तिनं अख्ख्या गावभर केले हो, माझी जाव आगाव आहे. तुम्ही एखाद्या माणसाचा फोन आला ना असं महाराजांसारख्यांचा, किती वेळा असंच जा नारळावर, पण एकदा फक्त तुम्ही म्हणा थोडं तेलाचं बघा. 100 वेळेला आपण तसंच गेलो, खामकर गुरुजी लोक विसरतात, पण एकदा थोडं मागितलं ना तेवढं ध्यानात ठेवतात. तो जनाबाईच्या बाबतीत तेच झालं. एवढ्या वेळेला गायलेलं भजन लोक विसरली, पण शिव्यांवर आक्षेप घेतला. जनाबाईनं सांगायला सुरुवात केली, अरे नुसत्या ओव्या गात्या असं नाही, जात्याच्या ते लगेच कमी करू नका, त्याचं फ्रिक्वेन्सी कमी होते आणि ते काहीतरी वाटतं नाही ते वाढवू नका. जात्याच्या मुखी घालते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जनी सांगे लोका नाव घाली माझा सका, जनी बैसली नायाला पाणी नाही सान्याला. उभा राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी, शिव्या देते दासी जनी, शिव्या देते दासी जनी. उभा राहुनी अंगणी शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी, शिव्या देती दासी जनी. सुखात देव आठवणं म्हणजे साधुत्व नाही, दुःखात सुद्धा भगवंताची आठवण येणं याला साधुत्व म्हणतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांचा आजचा सेवेला निवडलेला हा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज साधुत्वाची काही लक्षणं मांडतात, ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आहे. वैकुंठवासी निवृत्ती रंगनाथ जाधव अर्थात आमचे भाऊ आपल्या सर्वांना सोडून पाठीमागच्या वर्षी निघून गेले. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा संपूर्ण जाधव परिवार आहे. या परिवाराचं संप्रदायावरती, समाजावरती नितांत प्रेम आहे. आणि म्हणून तर बी शुद्ध आहे तसं फळही शुद्ध आहे. या परिवारातील सर्व सदस्य अत्यंत विनम्र आहेत. विशेष म्हणजे भाऊनी उभ्या आयुष्यात आपल्या प्रपंचाबरोबर परमार्थ साधला. संत शिरोमणी सावता महाराजांची शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. आणि म्हणूनच गावातलं हे सावता महाराजांचं मंदिर असो किंवा श्री क्षेत्र आरणमध्ये सुरू असणारा भक्तनिवास असो, या सर्व कार्याकरता आमच्या जाधव परिवारानं सरळ हातानं नेहमीच मदत केलेली आहे. विशेष म्हणजे देव हा आपला आहे आणि आपण नाही द्यायचं तर द्यायचं कोणी, ही वृत्ती आमच्या भाऊंची होती. स्वतःच्या घरातलं लग्न आहे, पण जोपर्यंत तुम्ही मंदिराला देणगी देत नाही तोपर्यंत मी स्वतः लग्नाकडे येणार नाही, ही भूमिका भाऊंनी घेतली होती. आणि म्हणूनच भाऊंच्या पावलावरती पावलं टाकत त्यांचे दोनही बंधू यांनी सुद्धा अत्यंत विनम्रपणानं भगवंताची, समाजाची सेवा केलेली आहे. एका वर्षामध्ये तिघांचं जाणं झालं. फार मोठी दुःखद घटना या पंचकृषीमध्ये जाधव परिवारामध्ये घडली. आपल्याकडे असं म्हणतात, जो आवडे सर्वाला तोची आवडे देवाला. काय गंमत आहे, आम्हाला आवडणारी माणसं देवाला चटकन आवडतात. मी पुन्हा सांगेन, पुन्हा ऐका. आपल्याला आवडणारी माणसं देवाला आवडतात, पण देवाला आवडणारी माणसं शक्यतो आपल्याला आवडत नाहीत. आपल्याला आवडणारी माणसं देवाला प्रिय होतात, देवाला प्रिय असणारी माणसं आपल्याला कुठं आवडतात. ऐका, बसलेले
देवाला आवडणारी माणसं आपल्याला आवडत असती तर शिवबा कासाराच्या बायकोनं तुकोबऱ्यांच्या अंगावर उकळतं पाणी ओतलं नसतं. आवडत होते ना तुकोबा देवाला. देवाला आवडणारी माणसं आपल्याला आवडत असती तर मंबाजी बुवानं जगद्गुरु तुकोबऱ्यांना त्रास दिला नसता. आवडत होते ना तुकाराम महाराज देवाला. देवाला आवडणारी माणसं आपल्याला आवडत असती तर ऐका बसलेले तत्कालीन समाजानं जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास देण्याची भूमिका कधीही घेतली नसती. देवाला आवडणारी माणसं आपल्याला आवडत असती तर ज्ञानोबांच्या झोळीमध्ये पिठाऐवजी माती मिसळली नसती. देवाला आवडणारी माणसं जर आपल्याला आवडली असती तर ज्ञानोबांना संन्याशाच्या कार्ट्या असं म्हणून लोकांनी हिणवलं नसतं. कालही देवाला आवडणारी माणसं माणसांना आवडत नव्हती. आजही देवाला आवडणारी माणसं माणसांना आवडत नाहीत. हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर घाला धोतर, घाला डोक्याला फेटा, मग कळेल. जी माणसं देवाला आवडतात ती माणसं शक्यतो माणसाला आवडत नाहीत. ऐका बरं बसलेले, आजही असंच आहे. तुम्हाला वाटलं काय माळकरी टाळकरी हे वाऱ्या करणारे साधू वृत्तीची माणसं लोकांना आवडत असतील? आवडत नाही आजकाल. ऐका, चांगल्याचा प्रचार प्रसार होत नाही. वाईट गावभर हिंडून आल्याशिवाय राहत नाही. चांगल्याला गर्दी कालही कमी होती, आजही कमी आहे. वाईटाला गर्दी कालही जास्त होती, आजही जाद आहे. सज्जन हो, चांगली माणसं समाजात असणं हे आपलं भाग्य असतं. आणि अशातलं एक नेतृत्व कर्तृत्व म्हणजे आमचे भाऊ होते. सूर्य मावळल्यानंतर जसा अंधार होतो तसं दिवा विझून गेल्यानंतरही अंधार होतो. पण ती निघून गेली, विझून जाते. आणि मग ज्या पद्धतीनं अंधार होतो तशा भाऊंच्या अनेक आठवणी आमच्या आजच्या या कुटुंबाला आहेत. आमच्या सोलापूर जिल्ह्यात एक साधी सोपी सरळ म्हण आहे. तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण आमच्याकडे असं म्हणतात, ज्याचं जळतं त्याला कळतं. तुमच्याकडे असं म्हणतात का? म्हणतात नाही, हे खरं आहे. याचा अर्थ आहे का, ज्याचं जळत नाही त्याला कधी कळत नाही. एखाद्याला धन द्यायला गेल्यानंतर, दहन करायला गेल्यानंतर स्मशानात जाऊन पहा, शक्यतो ज्याच्या कुटुंबातला माणूस गेला ना तेवढेच लोक रडतात. बाकीचे तर हातावर टाळ्या देऊन हसतात. ज्याच्या घरातला माणूस गेला श्राद्धाच्या दिवशी तेवढेच दुःखी तुम्हाला दिसतील, बाकी तर कीर्तन संपायची वाट पाहतात. ज्याच्या घरातला माणूस गेला त्याच्याच डोळ्याला पाणी आहे, बाकीच्यांना आपलं दुःख कळणार नाही. हेच दुःख आमच्या या संपूर्ण जाधव परिवाराला आहे. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. या जगात ज्याचं जळतं त्याला कळतं. आणि म्हणून भाऊ निघून गेले. भाऊंच्या दोनही बहिणींच्या डोळ्याला पाणी आलं असेल. कौशल्याताई रडल्या असतील यात नवल नाही. हौसाबाईंच्याही डोळ्याला पाणी आलं असेल. बहीण जेव्हा जेव्हा माहेराला येते तेव्हा तेव्हा भावाचा चेहरा डोळे भरून पाहते. ताईच्या सोन्याच्या ताटात उवळणं नाही जमलं रे तुला आपल्या गरिबीमुळं. खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, काबाड कष्ट करून आपल्याला आईबापानं वाढवलं. स्वप्नातही वाटलं नव्हतं तू आम्हाला सोडून निघून जाते. बहिणीची कोण्या भावाकडून काही अपेक्षा नव्हती. त्या बहिणीला एकच वाटतं, जेव्हा जेव्हा माहेरला जाईन तेव्हा तेव्हा या डोळ्याला माझा भाऊ धडधाकड दिसावा, माझ्या भावानं मला ये म्हणावं, माझ्या भावानं मला तांब्याभर पाणी द्यावं, आणि जाता जाता मी माझ्या भावाच्या तोंडावरून हात फिरवावा. आता कौशल्याताईंना, हौसाबाईंना पुन्हा पुन्हा वाटेल आपल्या भावाला पाहावं, पण पाहता येणार नाही. भाऊ निघून गेला. आपल्या बापाचं जाणं हे कोण्या मुलीला सहन होतं? लक्ष्मीताई, संगीताताई माहेराला येतील, पाहतील डोळे भरून आपल्या बापाचा फोटो, आणि मग त्यांना आठवेल, माझा बाप जेव्हा जिवंत होता तेव्हा कितीही वेळेला माहेरला आली ना तर भाकरीचे 2 तुकडे येत होते. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जायचा, कडाकडा बोटं मोडली जायची. माझ्या तायानो, जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत असतो तोपर्यंत तुमचं मी सांगितलं तसं स्वागत आहे. पायऱ्या उतरून म्हातारं दारात आहे, हातामध्ये 2 भाकरीचे तुकडे, एक तुकडा उजव्या हाताने, दुसरा तुकडा डाव्या हाताने, मुठभर मिरच्या आणून उवाळून टाकल्या जातात. मरू द्या तुमचा बाप माहेरातून, नाही काढत परत तुमची कोणी दृष्ट. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. हे जिचं जळतं त्या लेकीला तेव्हा कळतं.
बापावरती खरं प्रेम करणारं या जगात कुणी असेल तर ती लेक आहे. माझ्या दादानो, पोरी रडल्या यात काय नवल आहे, पण आमच्या हनुमंत दादांच्या डोळ्यालाही पाणी आलं असावं. एकुलता एक मुलगा म्हणून कधी पाहिलं नाही, सर्व कुटुंबावरती प्रेम केलं भाऊनी. परिणाम असा, आज लाखो रुपये मिळतील नातवांना, पण पाठीवरती थाप टाकणारा आजोबा कधीही पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून अक्षय दादा, आशिष दादा आणि अश्विनी ही तीनही नातवंड आहेत. तर हातावरती 10 रुपयाचं नाणं टेकवणारे भाऊ एका बाजूला आणि लाख रुपये पगार देणारा कंपनीचा मालक एका बाजूला. मेहंदीचा कोण येतो 10 रुपयात, पण त्या मेहंदीच्या कोणामध्ये जेवढं प्रेम नातीला दिसतं तेवढं प्रेम पुन्हा लाखो रुपयात दिसत नाही. हे नातीला तेव्हा कळतं जेव्हा माहेराला आल्यानंतर आधारवड भाऊ आजोबा दिसत नाही. आणि म्हणून या जगाची रीत आहे, जोपर्यंत माणसं आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. पण एकदा का ती माणसं निघून गेली की मग उभा परिवार भांडत राहतो. पांडुरंगा, आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले होते, नातवंड कमवती झाली होती. आमचा अक्षय दादा, आशिष दादा, अश्विनी दिदी, आजोबाला अभिमान वाटेल एवढं चांगलं कार्य करतायत. आता तर कुठं लेकीचं चांगलं झालं होतं, आता तर कुठं मुलाचं चांगलं आहे. 4 दिवस सुखाचे आले आणि नेमकं हे सुख पाहायचं सोडून भाऊ निघून गेली. आणि मग मात्र उभा परिवार देवाशी भांडला. तुझा माझा देवा कारे वैराखा, देवा तुझा माझा कारे वैराखा, देवा तुझा कारे वैराखा, देवा तुझा कारे वैराखा. दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनी बळे बांधुनी देसी काळा हाती, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी, बळे बांधुनी देसी काळा हाती, बळे बांधुनी देसी काळा पण नाईलाज आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंदा जंजीर. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. कोणे दिवसी यमयती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन, एकटे रहावे समयासी सादर व्हावे. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. स्वर वाढवा ना. सादर व्हावे, स्वर वाढवा विनंती आहे. समयासी सादर व्हावे. आता नाईलाज आहे, आम्हाला देव ठेविलं तैसे राहावे, ऑपरेटर ठेविलं तैसे राहावे. आणि म्हणून सर्वजण जाणते आहात या जाधव परिवारावरती सर्वांचं प्रेम आहे, ज्यांच्यामुळे इथे नाच आलेला योग. परमादरणीय परमश्रद्धेय असं हरिभक्त परायण आदरणीय
सर्वच लोखंडे परिवार, त्यामध्ये साखरचंद महाराज लोखंडे असतील, आप्पासाहेब असतील आणि माझे बंधू ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे, मित्रवर्य आदरणीय युवराज दादा लोखंडे आणि संपूर्ण जाधव परिवार, या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या निवडलेल्या अभंगाला मी प्रारंभ करतो. एकाचं नाव घेतलं की एकाचं नक्की राहणार आहे, न पेक्षा. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, आठवीती पाय विठोबा. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, माझे सोय रे सांगाती. हे बरं, सांगाती सोय रे सज्जन सांगाती सोय रे, माझे सांगाती, माझे सांगाती सोय रे सांगाती सज्जन पाय आठवीती विठोबाचे. बरं का बसलेले तुम्ही माझे सगळे सोयरे आहात आणि खरंच बऱ्यापैकी सोयरेच आहेत. नात्यात नाही सोयरे आहेत परमेश्वर दादा, आणि आपल्या तुकोबरांच्या भाषेत सुद्धा हे सोयरेच आहेत. बरं का माझ्या बहिण्यांनो, तुम्ही सुद्धा सगळ्या सोयरे आहेत बरं माझ्या, आणि त्यातली त्यात तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात. माझं बोलणं कळते ना लाडक्या बहिणींनो. आजपासून मी तुमचा लाडका भाऊ आणि तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी, चालेल ना? कुणाकुणाला वाटतो हा बोराटे महाराज तुमचा भाऊ असावा? अरे हो म्हणा ना. मी काय नकटाय का हेकटाय का चकना आहे का बहिरा आहे? बस एवढेच 4-5 हात आले वर बाबा. आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, चालेल ना? हो म्हणा. तुम्हाला सावता महाराजाची शपथ आहे. पटकन हो म्हणा. मला अजून अभंगावर बोलायचं, परिवाराबद्दल बोलायचं. आजपासून तुम्ही माझ्या बहिणी, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्हाला सावता महाराजाची शपथ आहे. कीर्तन झाल्या झाल्या माझं कार्ड घ्यायचं बहिण्यांनो, माझा नंबर घ्यायचा, मोबाईलमध्ये सेव्ह करायचा. दर रक्षाबंधनाला आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एखादा भावाला फोन लावायचा, हाय का गेलाय बघायला. मी कीर्तनाला म्हणतो, मी काय चाललंय भावाचं विचारायचं, चालेल ना? ऐका बरं, माझा एकच नंबर आहे, सेव्ह कराल ना? आणि माझा तोच नंबर फोन पेला सुद्धा आहे. हे मी का सांगतोय सांगेल तुम्हाला, कळेल. ऐकता ना माझ्या लाडक्या बहिणीनो? बहिणी कुणाच्या आहे? तो भावाच्या. आणि भाऊ कुणाचा आहे? मोठ्यानं बोला ना बहिण्यांनो. भाऊ कुणाचा आहे आणि बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? आपलं ठरलंय सावता महाराजाच्या समोर. हा, तेवढं लक्षात ठेवा. सगळे सोयरे आहेत. आणि काय सोयरे आहेत त्याचं कारण सांगतो, ऐका. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पायाटवीती विठोबाचे. काही सोयरे नसतात, सज्जनही नसतात. काही फक्त सज्जन असतात तर ते सोयरे नसतात. काही सोयरे असतात तर ते सज्जन नसतात. काही सज्जन सुद्धा आणि सोयरे सुद्धा. ऐका, विग्रह करतो. काही सज्जनही नाहीत आणि सोयरे सुद्धा नाही. उदाहरण देतो मी. रस्त्याच्या कडेला एखादा दारू पिऊन पडलेला असतो. तुम्ही कधी गाडी थांबवली का? नाही थांबवत तुम्ही. एक तर त्याचा आणि तुमचा गाडीचा संबंध नाही, कारण तो सोयरा नाही. आणि ज्या ज्ञानोबा तुकोबाच्या दरबारात जाणारी माणसं आहात तुम्ही, असं ताट असावं, पाठीचा कानात ताट ठेवून, रसिक असावं, कीर्तनकाराकडे लक्ष असावं, असे मेंगळलेले चेहरे, दगडासारखं बसायचं नाही अजिबात. आपण काय दगड थोडी ना. पटकन उत्तर द्या. तो रस्त्याच्या कडेला पडलेला दारू पिऊन असणारा मनुष्य सज्जन नाहीच. आणि ज्या अर्थी तुम्ही कधी थांबत नाही त्या अर्थी तो सोयरा सुद्धा. प्रकार 2. काही जण सज्जन असतात, ते सोयरे नसतात. आता मला असं फड गुरुजींकडे पाहिलं, खामकर गुरुजींकडे पाहिलं, परमेश्वर दादांकडे पाहिलं की असं वाटतं ते माझे सोयरे व्हावेत, ते माझे मेहुणे असावेत. का बरं? सज्जन आहेत ना. एवढी सज्जन माणसं सोयरे व्हावेत, मी त्यांना दाजी म्हणावं, त्यांनी मला भाऊजी म्हणावं, असं पुन्हा पुन्हा वाटतं. पण आता नाही इलाज आहे. आता त्यांचं झालंय आणि माझंही होऊन गेले. सज्जन असून सोयरे नाहीत. प्रकार 3. काही माणसं सोयरे असतात पण ते सज्जन नसतात. मग माणसं त्यांचं नाव घ्यायला, त्यांची ओळख सांगायला दबकतात.
एखाद्याने विचारलं, सकाराम पाटील तुमचे कोण हो? गाठ कुठं पडली सांगा. अहो मेहुणे आहेत म्हणा तुमचे, गाठ कुठं पडली सांगा. अहो ते म्हणत होते तुमचं आणि त्यांचं लय जवळचं नातं आहे, गाठ कुठं पडली ते सांगा. अहो ते नाही का बिअर बारच्या बाहेर उभा होते, मग त्यांचा आणि आमचा काडीचा संबंध नाही. सोयरा असून काय करायचं हो? सज्जन नाही ना. पण तुम्हाला असं वाटलं काय की जग सगळंच वाईट माणसानं भरले? आजही 10 माणसात 2 माणसं चांगले आहेत. कोण कोण सांगू का? एक म्हणजे तुम्ही आणि दुसरा म्हणजे मी. कोण म्हणतं चांगली माणसं नाहीत? त्यांच्यातला एक अवगुण शोधण्याचा प्रयत्न केला तरी सापडत नाही. तुकोबा सांगतात, पाहता अवगुण मिळेती ना. पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. या न्यायानं अशी सज्जन माणसं आजही समाजात आहेत. आणि मी स्वतः भाग्यवान आहे की हे सर्वजण माझे सोयरे आहेत. भाऊंचं जाणं हे अत्यंत चांगलं आहे. मी चांगलं एवढ्यासाठी म्हणेन, आज द्वादशीच्या निमित्तानं भगवंताला प्रिय होणं ही काय साधारण गोष्ट आहे? आज भाऊंचा शेवट गोड झाला, पुण्यस्मरण आणि त्याच्यामध्ये हरिकीर्तन. ऐका बरं, जाधववाडीकर, चिखलीकर, पुण्यस्मरण आणि त्याच्यात हरिकीर्तन म्हणजे शेवट तो भला. हे सोपं नाही असं मरण येणं. भल्या भल्यांची इच्छा आहे आपण जाताना आपल्या तोंडामध्ये भगवंताचं नाव असा, पण साधारण नाही. आज एकादशीचा उपवास झाला काल, आज पारणं भगवंताला प्रिय झाले माझ्या दादानो. त्यामुळं जाधव परिवारानं आयोजित केलेलं हे कीर्तन आणि या कीर्तनातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. याद्या ऐका बसलेले, तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नामस्मरण घेत वाजवलेली टाळी आजपर्यंत कधी व्हायला गेली नाही. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आम्हाला अभिमान आहे आमच्या संप्रदायाचा. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा आणि ज्याला समाधान पाहिजे त्यानं कीर्तन ऐकावं. आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता आणि श्रीमंतीबरोबर समाधान हे ज्याच्याजवळ आहे, मला असं वाटतं तो माणूस आहे. नाहीतर निवृत्ती दादानंतर पुन्हा प्रवृत्ती नाही, मुक्ताबाईनंतर गुह्य ज्ञान नाही, ज्ञानोबरायनंतर परत ज्ञान नाही, सोपान काकानंतर एकांत नाही, सावता महाराजानंतर पुन्हा शेती नाही, नामदेव महाराजानंतर प्रेम नाही, जनाबाईनंतर भक्ती नाही, निळोबरायनंतर परत दास्यत्व नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, मोरानंतर नाचणं नाही, कोकळीनंतर गाणं नाही आणि या सुंदर नरदेहानंतर दुसरा नरदेह पुन्हा मिळत नाही. नरदेह निदान एकटाच आहे. 2 डोळे, 2 पाय, 2 हात, हे एवढं सुंदर शरीर आपल्याला पुन्हा मिळत नाही. भगवंतानं आपल्याला बनवताना युनिक पीस म्हणून जन्माला घातले.
आपल्यासारखे फक्त आपणच आहोत. तुम्हाला जगात भेटलं का युवराज दादा तुमच्यासारखं दुसरं कोणी दिसणार? अजिबात दिसत नाही कुणी. माझ्यासारखा दुसरा का कुठला महाराज दिसला तुम्हाला? हा, एवढा उंच असेल, असा हाडकुळा असेल, बारीक असेल, पण दिसायला एकसारखं असं कोण दिसतं का? आणि समजा कल्पना करा देवाच्या हातून एक छोटीशी चूक झाली असती आणि सगळीच माणसं दिसायला एकसारखी दिसली असती, तर जसं गाडीला नंबर प्लेट अडकवतात ना, तसं आपल्याला नंबर प्लेट आल्या असत्या, पुढे एक पाठीमागे एक. प्रत्येकाच्या पोटावर पाठीवर नंबर आला असता, MH12 FY 420-1. नाही कळलं पुणेकरांना, चला पुढे. हा, असे प्रत्येकाला नंबर आले असते, जावायला सुद्धा नंबर मिळाला असता. मग तुमच्याकडे ना बारशाच्या ऐवजी नंबराचा कार्यक्रम ठेवावा लागला असता. तुमच्याकडे बारसं राहतं का माझ्या बहिण्यांनो? बारसं त्याला नामकरण विधी म्हणतात. ते नाही का बघा, पाळणा बांधायचा असतो, पोराच्या आत्याला बोलवायचं असतं, पाळण्याखाली पोराच्या बापाला बसवायचं असतं, लेकरू असं त्याच्या हातात द्यायचं असतं. असंच ना, बापालाच बसवतात ना? हा, आईला असं सांगू लागा ना मला. आणि मग तुम्ही ते लेकरू देताना घेताना असं म्हणताना सलमान खान घ्या, मग हा राम घ्या, लक्ष्मण द्या, गोविंद घ्या, दामोदर द्या गे. पण सगळ्याच बायांची पोरं एकसारखी दिसायला असते तर बायाने नंबर ठेवले असते. 18 नंबर घ्या, 16 नंबर द्या, म्हणावं लागलं असते की नाही? देवाने एवढं सुंदर शरीर दिलंय आणि त्यातही आजपर्यंत आपल्याला देवानं जिवंत ठेवलंय. देवानं काय दिलंय म्हणण्यापेक्षा देवानं जे दिलंय त्यात समाधान माना. ऐका बरं, बसलेले आलात आमच्या सावता महाराजांच्या कधी मंदिरात आणि घेतलं संत शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन, पडलात विठुरायाच्या कधी पाया, आमच्या भगवंताला कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या भगवंताला कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचा भगवंत किती मोठा आहे. माझ्या दादानो, 2020 सालात 21 सालात कोरोना नावाचा, कोविड नावाचा एक रोग आला होता. असा एकही मनुष्य माझ्या कीर्तनात नाही आज की त्याच्या नात्यातला, गोत्यातला, मित्र परिवारातला एखादा मनुष्य गेला नाही. कुणी ना कुणी आपल्यातलं गेलं. पण जरा कल्पना करा, अवघ्या महाराष्ट्रातली 17.5 लाख माणसं मेली, पण त्या 17.5 लाखाच्या यादीला अजून तुमचं माझं नाव नाही आलं. हे त्या पांडुरंग परमात्म्याचे आपल्यावर उपकार आहेत, हे लक्षात राहू द्या. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. सज्जन हो, भगवंताच्या दारात जाऊन देवाला नवस बोलत असाल तर त्यानं ऐकावं. भगवंताची तुम्ही भक्ती करत असाल तर त्यानंही ऐकावं. आणि समाजाची सेवा करत असाल तर त्यानंही ऐकावं. माझ्या दादानं, देवाला नवस बोलणं म्हणजे देवाला कामाला ठेवणं, देवाची भक्ती करणं म्हणजे देवावर प्रेम करणं आहे. पण ऐका, समाजाची सेवा करणं म्हणजे साक्षात देव होणं आहे, हे लक्षात राहू द्या. देवाचं हलकं करताय तुम्ही काम, देवानं काम सांगावं आणि आपण ते करावं. देवाला नवस बोलायची काय गरज आहे? काय देवाला नवस बोलतात लोक? खरं सांगू, तुम्ही आम्ही बसलेले माझ्या सहित उभा राहिलेले सगळे भिकारी आहोत. गरीब माणसं मंदिराच्या पायरीवर बसून भीक मागतात आणि श्रीमंत माणसं गाभाऱ्यात उभा राहून भीक मागतात. तो पायरीवरचा भिकारी परवडला महाराज, चांगला आहे भिकारी, तो सज्जन आहे, बिचारा गरीब आहे पण लय मागत नाही. 1-2 पैसा द्या हो धर्मा, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला. पण तो मंदिरातला भिकारी आहे ना, तो मूर्ख भिकारी. तुम्हाला माहित आहे, 4-2 रुपये टाकतो आणि कोट्याची कामं कर म्हणतो देवाला. काही जण दर 5 वर्षाला भिकारी असतात. लक्ष असू द्या बरं, असं वाकू वाकून पाया पडतो. एक लक्षात राहू द्या, तोही आपल्या पाया पडतो आणि एखादा वारकरी तुमच्या पायाला हात लावतो. दोघांमध्ये फरक आहे. जेव्हा तो नेता तुमच्या पाया पडतो तेव्हा त्याचं ते नाटक स्वार्थापायी आहे, आणि जेव्हा एखादा वारकरी तुमच्या पायाला हात लावतो तो पांडुरंग परमात्म्यानं त्याला दिलेला आशीर्वाद आहे, हे लक्षात राहू द्या. पंढरीच्या लोका नाया विमान पाया पडे. झुकणं काय सोपी गोष्ट वाटली माणसाला? स्वाभिमान फार महत्वाचा असतो. सज्जन हो, 2 गोष्टी माणसानं पाळल्या पाहिजेत. एक, स्वतःची इज्जत आपल्या हाताने कधी कमी करून घेऊ नये, आणि 2,
आपला स्वाभिमान नेहमी आपण कुठंच घाण ठेवू नये. बरेच जण अखिल भारतीय लापाट संघटनेचे अध्यक्षच असतात. ते कीर्तनाला निघाले ना तरी लापाटच असतात महाराज. तुम्हाला सांगू, एखाद्या माणसानं तुमचं जर भरपूर कौतुक केलं असेल, ते लक्षात राहू द्या, त्या कौतुकाच्या, त्या मतलबाच्या पुलाखाली स्वार्थाची नदी वाहते. गोड बोलणाऱ्या माणसांपासून जितकं सावध राहता येईल तेवढं सावध राहा. तो गोड बोलतो त्या अर्थी कदाचित त्याच्या पाठीमागं स्वार्थ असेल. मग तोंडावर बोलणारी माणसं परवडतात. माझ्या दादानं आजच्या दिवशी जर भाऊंचं जाणं झालंय तर आपण एक शिकावं, आपलाही शेवट इतकाच गोड झाला पाहिजे. शेवट कुणाचा गोड झाला? एक उदाहरण सांगतो ना, अभंगात प्रवेश आहे माझा. ज्यानं कर्म शुद्ध केलंय त्याचा शेवट गोड होतो. ज्याचं बी कर्म शुद्ध आहे त्याला मिळालेलं फळ हे गोड आहे. रावणाचा शेवट गोड झालाय. तुम्ही म्हणाल रावणाचा? अहो तो तर राक्षस होता, विलन होता आमच्या पिक्चर मधला, आणि तुम्ही सरळ म्हणता त्याचा शेवट गोड आहे. त्यानं जेवढं त्याच्या आयुष्याचं कल्याण करून घेतलं ना तेवढं आपलं झालं. ऐका, सीतामय्यानं माप ओलांडलं आणि नांदायला आल्या अयोध्येत. अयोध्या माहिती आहे का तुम्हाला? दशरथ माहिती आहे तुम्हाला? इथं वड्याच्या पलीकडे बंगला आहे त्याचा. ते दशरथ राजा श्रीमंत होता, इंद्राचा मित्र होता. रामाचं लग्न झालं, विवाह झाला, स्वयंवर पार पडलं. रामानं सीतेला घरी बोलवलं. आले, उमऱ्यावरचं माप ओलांडलं. अजूनही पद्धत आहे आपल्याकडं, नवी नवरी जर नांदायला आली तर उमऱ्यावरचं माप ओलांडते आणि एकदाच भांडी ठेचकाळून लावते. भांडी ठेचकाळताना म्हणते, फक्त भांडीच ठेचकाळीत, सासूला लाता घालणार नाही. तिनं माप ओलांडलं आणि सीतामय्या नांदायला आली. स्वागत झालं सीतेचं, औक्षण केलं. घरी आल्या. 1, 2, 3 दिवस अयोध्येतलं पाणी सुद्धा पित नव्हत्या. सीतामय्या माहिती आहेत का तुम्हाला? तुम्हाला सीतामाता माहित असतील ना? अरे तुम्हाला फेसबुकला वगैरे असतील ना, इंस्टाग्रामला कुठेतरी जॉईन. सीतामय्या घरात आल्या, नांदू लागल्या, पतीची सेवा करू लागल्या. पण ऐका, तिच्या डोक्यावरचा पदरही खाली आला नव्हता. हे कुणाचं सांगतो? आता नका घेऊ, फक्त ऐका. हे सीतेचं सांगतो. आईचा पदर हा आई इतकाच दयाळू, कृपाळू, मायाळू आणि श्रीमंत असतो. ऐकायची का किंमत आईच्या पदराची? उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आईच्या पदराचे लेकरावर असतात. साने गुरुजी लहान होते, आईनं पदरानं डोकं पुसलं. श्याम आईला म्हणू लागला, आई मला उचलून घे. का रे श्याम? माय माझ्या पायाला माती लागते. आईनं फार दिलं उत्तर दिलेलं फार गोड आहे. आईनं उत्तर दिलं. श्याम म्हणतो, माय माझ्या पायाला माती लागते, मला उचलून घे ना कडेवर. आई म्हणाली, बाळा लहानपणी जसं तुझ्या पायाला माती लागू नये याची काळजी घेतोस ना बेटा, तसं आयुष्यभर स्वतःच्या चारित्र्याला डाग लागू नये याची काळजी घे बाळा. याला संस्कार म्हणतात. सीतामय्या नांदायला आल्या, संस्कारी होत्या. पायामध्ये पैंजण होतं, आता पैंजण राहिलं नाही. आता गोप घालतात पोरी, काळा धागा, आणि त्याच्यामध्ये 4-4 घुंगरं असतात. माळ्याच्या पोरीनं, धनगराच्या पोरीनं, मराठ्याच्या पोरीनं, महाराष्ट्रातल्या लेकीनं शक्यतो पायामध्ये घुंगरू घालू नये. त्याचं कारण आहे, हा महाराष्ट्र नाचणाऱ्या पाटलिनीचा नाही, हा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे. हे संस्कार जपले पाहिजेत. खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या. सध्या पुण्याकडं तुमच्या क्रॉपटॉपचा जमाना आहे. ओढणी घेणाऱ्या पोरीला गावंढळ समजतात. ओढणी घेते म्हणजे गावंढळ आहे. पण सांगा तुमच्या लेकीला, दिदे भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल, पण ज्या दिवशी तू तुझ्या खांद्यावरती ओढणी घेते ना, त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. सीतामय्या घरात आल्या. ऐका पोरांनो, नांदू लागल्या. सगळ्याला जेवण बनवून दिलं, पण स्वतः काय खात नव्हत्या. नवऱ्याला राग आला. काय नाव होतं पतिदेवाचं? राम. का ग आमच्या घरी आले खात नाही? आमचं काय चुकलंय का? तुम्हाला सांगत नाही, अजूनही घर तुमच्या वडिलांच्या म्हणजे दशरथाच्या ताब्यात आहे. अशी बरीच घरं आहेत की जिथं सासऱ्याचा, सासूचा आदर केला जातो. हे फक्त घरातच होतं. हे ऐकताय ना तुम्ही?
सासू पुढं आली. काय नाव होतं हो सीतेचं सासूचं? बोला बोला पटकन, आपल्याला पुढे जायचंय. हा बरोबर आहे. काय नाव होतं? ऐश्वर्या राय होतं ना? हा मग पटकन बोला ना. कौशल्या होतं. कौशल्या पुढे आल्या. का खात नाही ग? कैकई काय बोलली का? नाही. तिचा स्वभाव जरा फटकाळ आहे, मनावर घेऊ नको. नाही बोलल्या काय? मग आमचा सुमंत काय बोलला का? नाही. मग लक्ष्मण काय बोलला का? तो तुझा धीर आहे. नाही हो. भरतजी, शत्रुघ्नजी कुणी नाही बोललं. मांडवी, श्रुतकीर्ती कुणी नाही बोललं. मग राग कशाचा आला तुला? ऐका बरं बसलेले, माझ्याकडे कान द्या. सीतामय्या म्हणाल्या, मला राग नाही आला तुमचा, पण जिथं ब्रह्महत्या झाली तिथलं पाणी सुद्धा मी पिणार नाही. तुम्ही मारलं ना ब्राह्मणाच्या पोराला, आम्ही या मारायचं, आम्ही नाही मारलं. पण मी तर ऐकलं श्रावण बाळाला मारलं. हा, मग आम्ही तिथलं पाणी सुद्धा पिणार नाही. दशरथानं मान खाली घातली. हे लक्षात ठेवा, केलेलं कर्म कधी ना कधी उगवतं. जे पेरलंय या असं महाराज, आज नाही उगवलं पण काही वर्षांनी उगवणार आहे. तेव्हा कशाला जरी नाही घाबरला तरी तुमच्या कर्माला घाबरा. आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू जाधव नावाचा एक शाहीर होता. गरीब होता बिचारा. असाच कुठेही चौकात बसायचा, हातामध्ये तुंतने घ्यायचा आणि गायचा. फार गोड म्हणायचं. ज्याचं कर्म, मी तर नेहमी एक वाक्य सांगतो, माणसानं कोणालाही नाही घाबरलं तरी चालेल, पण आपल्या कर्माला घाबरा. तो आरसा आहे. पाप करुनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करुनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं रे भल्या माणसा, देवाला सार कळतैर. काय काय केलं रे भल्या माणसा, देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून कधी दूर जात नाही र, तुझं कर्म तुला सोडणार नाही. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं रे भल्या माणसा. मरायच्या आधी सगळं क्लिअर करा. झोपायच्या आधी व्हॉट्सअपची चॅटिंग डिलीट करून जात जा. घोटाळा होईल. तुम्ही झोपीत मेले तर सापडेल ना तिला. पाप करूनी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. आपल्या इतके आपणच आपल्याला ओळखतो महाराज, दुसरं कोण ओळखतो? तुम्ही सहज म्हणता माझ्या नवऱ्याला मीच ओळखते, त्यालाही तोंडाव म्हणतात. तुम्हाला ना मी चांगली ओळखते. काय ओळखत बिळकत नाही तुम्ही, त्याला तोच फक्त ओळखतो. कर्म शुद्ध ठेवा, फळ चांगलं मिळेल. दशरथानं मान खाली घातली महाराज. किती वर्षापूर्वी केलेलं कृत्य. अरे 20 वर्षापूर्वी मारलेला श्रावण बाळ आज उकरून निघालं. आणि ते पण कुणी उकरून काढलं? लोकाच्या लेकीनं. स्वतःच्या पोरांना नाही. आपली पाप कुणी ना कुणी उकरून काढतंय, लक्षात ठेवा. घाबरा, कुणाला नका घाबरू. बोराटे मार झालं तर अजिबात भिवू नका, त्याला खिशात टाकून फिरा. पण स्वतःच्या कर्माला घाबरा. मी नेहमी एक वाक्य सांगतो, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या दोन गोष्टी त्या काय टिकत असतात महाराज. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा, आणि जगून झाल्यानंतर श्रीमंताला पसारा आटपावा लागतो. माझं बोलणं पटू द्या नाही तर नाही पटू द्या, पण वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीही कुणाच्या फायद्याला येत नाही. ते ध्यानात राहू द्या. मान खाली घातली, दशरथाच्या डोळ्यातनं टपटप अश्रू वाहू लागले. ऐकताय ना तुम्ही? 18 वर्षाच्या पोरीसमोर ढसाढसा रडला म्हातारा. सुनबाईनं माप काढलं. सामान्य होती का सुनबाई? हा म्हणजे रडू नका तुम्ही. पण लोकाचं लेकरू मारलं तुम्ही आणि मला जेव म्हणता. तुमच्या घरात ब्राह्मणाचं लेकरू मारलं आणि मला जेव म्हणता तुम्ही. खाणार नाही तुमच्या घरचं. खरं सांगतो तुम्हाला, कधी ना कधी उकरून निघतं. ढसा ढसा रडला दशरथ. काय करू? विश्वामित्रांनी मार्ग काढून दिला. असं करा, श्रावण बाळाच्या ताकदीचा एकमेव ब्राह्मण कुणी असेल तर त्याला बोलवा, त्याला जेवायला घाला, त्याचं दर्शन घ्या, त्याला काय हवं नको ते विचारा, पाया पडा त्याच्या. तुम्ही शुद्ध व्हाल. परिणाम असा होईल, तो ब्राह्मण जर तुमच्या घरी जेवला तर मग सीतेला जेवायला अडचण नाही. तुम्ही दोषातून मुक्त व्हाल.
माझं कीर्तन तर कळतं ना, शेवट गोड सांगतो. बोलवून आणायचं कुणाला? श्रावणाच्या ताकदीत काय एकही ब्राह्मण मिळत नव्हता. त्या काळात शोध मोहीम झाली. बरं तेव्हाचे काय ब्राह्मण काका काही गुगलला टाकून मिळत होते का? सध्या गुगलवर सगळं मिळतं आपले आईबाप सोडून. कुणाला आणायचं? ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. एकमेव ब्राह्मण सापडला, त्याचं नाव आहे रावण. श्रावण महिन्यात डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्या उजव्या अंगठ्यावर उभा राहून तप केलं होतं त्यानं. त्याला बोलवलं. बसायला पाठ, टेकायला पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, वाटी चांदीची, फुलपात्र चांदीचं, तांब्या चांदीचा, चमचा सुद्धा चांदीचा. कधी कधी चांदीचे चमचे असतात आणि कधी कधी चमच्यांची चांदी असते. हे आता नाही, येणाऱ्या 2 महिन्यात कळेल तुम्हाला. ऐकताय ना? रावण जेवायला बसला, ताटाला पाणी फिरवलं आणि आता एक घास खाणार. ऐका, रावण जेवतच नव्हता. मग सीतेनं विचारलं, रावणजी, अहो तुम्ही जर जेवत नाही तर माझ्या पोटात घास नाही जायचा. जेवा ना तुम्ही, माझं काय चुकलं का? बरं मी ताटाला रांगोळी काढली, माझ्या हातानं स्वयंपाक बनवला, मी सुचिरभूत होऊन स्वयंपाक बनवला, मग माझ्या हातचं खायला अडचण काय आहे? रावणानं उत्तर दिलं, सीते पहिल्यांदा तुझ्या घरी आलो, माझी एक इच्छा आहे. तू अज्ञानी आहेस अजून. आदिमाया आदिशक्ती ना अज्ञानी. हा, तुला माहित नाही, एखाद्या पाहुण्याला घरी जेवायला बोलवल्यानंतर तसं जेवायला वाढायचं नसतं. मग ताटाला दक्षिणा मांडावी लागते. मी हे का सांगतो माहिती आहे ना आई? मी जेवण करून जाणार आहे. हे जिला कळालं, ज्याला कळालं त्याला धन्यवाद. ऐकते ना? दक्षिणाचं आहे का नाही? किती पाहिजे? 1000 2000? काही नाही. मग काय पाहिजे? तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं, दशरथाच्या पुरानं, भविष्यातल्या अयोध्येच्या मालकानं, ज्याला राम म्हणतात त्या श्रीरामानं माझ्या लंकेला यावं, ही दक्षिणा आहे. हो म्हण, जेवतो मी. दशरथ पुन्हा रडू लागले, सीते आमच्याकडून पाप झालं आणि एवढं वाढू लागलं की आता दशरथ सुद्धा, रावण सुद्धा आमच्या घरचं खात नाही. सीता हसली, म्हणे तुम्ही असं करा ना, तुम्ही त्यांनाच म्हणा ना. का बरं? मी तर म्हणू शकत नाही तुम्ही चला. मग रावणानं रामाला विचारलं, येत आहे का आमच्या लंकेला? तेव्हा काय पार्टी द्यायची होती? फक्त तुमच्या पायाने उद्धार करा. राम म्हणे, रावणा माझा पण आहे, जिथं माझे भक्त नाहीत तिथं मी जाणार नाही, जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही. ऐका बरं, व्यवस्थित सांगतोय. बऱ्याच जणांना वाटतं सीतेला पळवलं, सीतेला पळवलं, सीतेला पळवलं. खरं रामायण दूरच राहिलं. ऐका सत्य काय आहे ते. रामानं उत्तर दिलं रावणाला. रावण खाली मान घालू लागला, पण जेवत नव्हता. मग पुन्हा विचारलं, सीता जोपर्यंत तुझा नवरा होकार देत नाही तोपर्यंत मी तुझ्या हातचं खाणार नाही. मग सीता मैया रामाजवळ गेल्या, पायाचं दर्शन घेतलं रामाच्या. पूर्वीच्या काळात नवऱ्याच्या पाया पडायच्या बाया, आता नवरेच पाया पडतात, आहे का नाही? हो म्हणलं हो. ऐका, पायाचं दर्शन घेतलं डोकं टेकून. पती परमेश्वर माझा ऐका, मी सीता आहे, अयोध्येत आल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही. अहो जायचंय हो. दशरथाकडून झालेली चूक सुधारण्याची एकमेव संधी आहे. तुम्ही हो म्हणा, त्या रावणाला येतो म्हणा. राम मतावर ठाम होते, जिथं माझी भक्ती नाही तिथं मी येणार नाही. सीतामाया हसल्या. एवढंच ना? म्हणजे याला कायद्यात पळवाट असेल ना? आहे ना. जिथं माझी भक्ती आहे तिथं मी येणार. गंमत आहे का? सीतामाया मोठ्यानं हसल्या. रावण म्हणे, हसल्या का? आता तू चिंता करू नको, तू जेव. त्यांना आणायची जबाबदारी माझी. कसं काय? नवऱ्याचा काय पण आहे रामाचा? जिथं माझी भक्ती नाही तिथं मी येत नाही. याचा अर्थ सोपा आहे, जिथं त्यांची भक्ती आहे तिथं ते आपसूक येणार. मग असं करते ना, आधी मीच लंकेला जाते ना, मग तरी रामाला माझ्या मागे यावं लागेल की नाही? म्हणून सीतामाई अगोदर तिथं गेल्या आणि मग रामाला पाठीमागं जावं लागलं. रावणानं डोकं चालवून स्वतःचं कल्याण करून घेतलंय. म्हणून मी मगाशी बोललो, भल्या भल्यांना जमत नाही स्वतःचं कल्याण करायला. राक्षसानं स्वतःचं कल्याण केलं, एकट्याचं नाही, पूर्ण खानदानाचं कल्याण. कपिकुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कपिकुळ उद्धरिले,
सोपं आहे का राक्षसांना मुक्त करणं? सहजासहजी राक्षस कुठं मुक्त होत असतात का? मुक्त केले राक्षसा अगदी थोडं बरं. फक्त माझी विनंती आहे, पाठीमागं जे कोणी बसलेत कृपया आत या, जागा भरपूर आहे आणि 11:15 माझं कीर्तन चालणार आहे. तिथून पुढे 1 मिनिटही घेत नाही तुमचा. ह्याचा आवाज बदललाय, माझ्याकडे लक्ष द्या. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ऐका, कशाच्या जीवावर? बी चांगलं, कर्म चांगलं तर फळ चांगलं. कोणतं कर्म आहे? नामस्मरण हे बी आहे, ऐका. आणि ईश्वर हे फळ आहे. महाराजांना हे बी आणि हे फळ अपेक्षित आहे. नाही तर मी सांगतो तुम्हाला, विचारतो, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगातलं पहिलं चरण कुणाचं पाठ नाही हो? सगळ्याच पाठ. बरं, महाराष्ट्रातला असा एक कुणबी दाखवा, कुणबी म्हणजे शेतकरी, की त्याला या अभंगाचा अर्थ कळत नाही. बी शुद्ध असल्यानंतर फळ शुद्ध असतं, यात काय शंका आहे? ज्ञानोबांची उभे, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव, तैसे आचार गौरव सुकुली नाचे. मातीवरून पिकाची पारख करता येते सज्जन हो. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्येची पारख लग्नाच्या आधी, भावाची पारख भांडणात, बहिणीची पारख संपत्तीची वाटणी करताना, नवऱ्याची पारख बायकोच्या आजारपणात, बायकोची पारख नवऱ्याच्या गरिबीत, मित्राची पारख संकटात आणि भक्ताची पारख भगवंताला शरण जाण्यात असते. पारख सोपे हो. मग महाराज, बी शुद्ध आहे म्हणजे फळ शुद्ध आहे हे आम्हाला माहिती आहे, पण या मतावर जर तुम्ही ठाम असाल तर माझा तुमच्या समोर आक्षेप आहे. कधी कधी बी पण वाईट असतं आणि फळ पण वाईट असतं. मग कसं म्हणतात शुद्ध बीजापोटी? उदाहरण ऐका. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं फळ आहे. दोन्ही चांगले आहेत ना? धृतराष्ट्र आणि दुर्योधन. बोलवता का त्यांना आंब्याचा रस खायला घरी? धृतराष्ट्रही वाईट आणि दुर्योधनही वाईट. प्रकार दोन. कधी कधी महाराज बी चांगलं असतं पण फळ वाईट असतं. उदाहरण देतो. कृष्ण नावाचं बी आहे. कृष्णाचं आडनाव काय हो? आणि लालू प्रसाद नावाचं फळ आहे. ऐकताय ना? कृष्ण नावाचं बी आहे आणि सांब नावाचा त्याचा मुलगा हे फळ आहे. देवाला लेकरू झालं, त्या पोराचं नाव होतं सांब. कृष्णाच्या मुलाचं नाव ध्यानात राहील का? असं सुंदर होतं लेकरू. अरे ज्याचे आईबाप गोरे गोमटेन चांगले आहेत त्याचं लेकरू काय माझ्यावाने असेल का? सुंदरच असणार आहे ना. देवाचं पोरग आहे ते. किती सुंदर कृष्ण आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे पाहिलं तिनं देवाला आणि वेडी झाली हो. इतकं वेळ लागलं त्या कृष्णाचं. पाहत बसली त्या कान्हाला. कान्हा, राधेनं ज्याच्यासाठी समर्पण केलं त्याचं नाव कान्हा. राधा कुणाला म्हणावं? जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा तिचं नाव राधा. जिचं नाव लिहिताना रच्या पुढं धच्या पुढं उभा करावा लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. एवढी प्रिय होती देवाला ती. त्या कृष्णाला पाहिलं. स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल ना? ऐकताय का? तिचं नाव आहे लक्ष्मी. आणि पुरुषांमध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल? त्याचं नाव आहे मदन. आणि या दोघांपेक्षा सगळ्यात सुंदर कोण असेल? भाऊ. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. इतका सुंदर. तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन, तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो. मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भर. तेने वेदिले मन, तेने वेदिले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो. मला भरपूर गवळण येतात, फक्त काल्याच्या कीर्तनात येतात. पुढे चला. एवढा सुंदर देव. माझ्याकडे लक्ष द्या बरं. व्यत्यय होऊ देऊ नका तुमच्या आतमध्ये येण्यामुळे.
इतका वेळ म्हणत होतो आत या आत या, पाऊस आल्यावर आत यायचं आणि बसणाऱ्यांचा मूड घालवायचा. ऐका, लक्ष द्या. हे ना कुणाचंच ऐकत नाहीत महाराज. किती सांगितलं ना कीर्तनकारांना तरी बाहेर बसून म्हणतात धंदा आहे त्यांचा. आता लक्ष द्या, ऐकणाऱ्यांचा मूड चालतोय. ऐका, तुम्ही ऐकताय, सगळे रंगून गेलात. आपला मुद्दा इतकाच आहे, बी चांगलं होतं पण फळ वाईट. बिघडलं हो देवाचं पोरग, कृष्णाचं पोरग. काय नाव सांगितलं होतं मी? माझ्या दादानो, जोपर्यंत तुमचं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत कृपया त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका. ज्या दिवशी त्याला कळेल ना तुमची जमीन, तुमचे फ्लॅट, तुमचे बंगले, तुमचे प्लॉट, त्या दिवसापासून असं कॉलर उडवत फिरतं ते गावात. त्याला म्हणा तुम्ही काम धंदा कर. रोड टच आहे आपलं, 2 गुंठ रोड टच. मग वाट कशाची बघतो? अण्णा मारायची, आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकायला काढणार. आणि मरू द्या अण्णा, 13वा सुद्धा होऊ देत नाही पोरग. बॅनर लावतं गावठाण प्लॉट विकणे आहेत, लवकर बुकिंग करणाराच प्राधान्य. असे कितीतरी पोरं मी दाखवेन तुम्हाला. आईबाबाच्या पश्चात त्यांनी काय ठेवलं नाही. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी कधीही आपल्या लेकराला एकत्र भेटू नयेत. या 3 गोष्टी एकत्र मिळाल्या वेदांत विशाल अग्रवाल नावाच्या पोराला. लोकांची 2 गोरी गुमटी मारली आणि घरदार कामाला लागलो. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र मिळाल्या. ऐका, घरदार कामाला लागले आता. म्हणून माझी विनंती आहे, तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी शक्यतो एकत्र भेटू नयेत. हिट अँड रन ही प्रकरणं वाढलीच सध्या. मग ते प्रकरण मुंबईत असो नाही तर नागपुरात असो, जाऊ द्या, तुम्हाला हे कुठल्या कुळातलं हे कळणार नाही. कीर्तन झाल्यावर मी आकडा सांगतो. श्रोते सुद्धा हुशार असावेत, आहे की नाही? त्यांना ठाऊक असावं 51, 52 हे कुळ. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी शक्यतो कोणाला एकत्र भेटू नयेत. माझ्या दादानो, एक काळ असा होता आपल्याला खायला नीट अन्न नव्हतं. एकच टीव्ही होता अख्ख्या गावात. मला मगाशी सांगत होते हनुमंत दादा, म्हणे महाराज 72चा दुष्काळ आम्ही पाहिला. मला जुन्या आठवणी आल्या. 10च वर्षापूर्वी पाठीमागं मी गेलो. सह्याद्रीचा चॅनल होता, घराघरात टीव्ही होता. दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर होता, शनिवारी रात्री हिंदी पिक्चर होता, दर बुधवारी संध्याकाळी 7 ते 8 चित्रहार होता. नवीन लग्न झालेल्यांसाठी छायागीत होतं, बाया बापड्यांसाठी गंगामय्या होती, संध्याकाळी दामिनी हातात काठी घेऊन येत होती, बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती होती, तपास करायला CID सुराग होता. हे होतं का नाही सगळं? आणि ती दामिनी पाहिली ना, पुरींना वाटायचं मी मोठी झाली ना पोलीस होणार. तो CID सुराग पाहिला की पोरांना वाटायचं मी पुढे जाऊन API PI DG पर्यंत जाणार, एवढं त्याला वाटायचं. आता टीव्ही बघितला की पोराला वाटतं मी झापूक झुपूक होणार. ते बापाला म्हणतोय शाळेत जा म्हणल्यावर झापूक झुपूक जातो. त्या बापानं काल मी माझ्या बायकोला सहज म्हणलो, तू माझं ऐकत जा. ती म्हणली मला दम द्यायचा नाही तर बुक्कीत टेंगुल दे. ऐकाय ना, असू दे म्हणलं, आता गुलीगत धोकाच झालाय. ऐका, काय आदर्श ठेवायचा लेकरांनी. माझ्या दादानो, दररोज संध्याकाळी 6 वाजता घराघरात गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती, आमची माती आमची माणस. 10च वर्ष झाली त्यांना आता गाणं आलंय पाटलाचा. गरीबाच्या बाया नाचायच्या आणि मोठ्याची माणसं आनंद घ्यायची. आता मोठ्याच्या बाया रजिस्टार झाल्या, गरीबाची पोरं 239चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात. आहेच आपल्या कॉलनीतली जाऊ देवर. सज्जन हो, जमाना बदलला. तारुण्य, सत्ता आणि संपत्ती कृष्णाच्या पोराला एकत्र मिळालं. साडी घातली पोरानं, मोठ्याचं लेकरू आहे, काही गरज होती का? गड्यानं साडी घातली, मेकअप केला, मिशा काढल्या, नाकात नथ घातली आणि पोटाला चिंध्या बांधल्या. कोणाच्या पोरानं? कृष्णाच्या. काय नाव होतं त्याचं? साधूची दिल्लगी करू लागला, महाराजाची चेष्टा करू लागला. महाराज आहे ना, हा सांगा म्हणे मला काय होईल. महाराज म्हणले जा, मुसळ होईल. आणि त्याच मुसळाने कृष्णाचं खानदान संपवले. सगळी कथा ऐकायची असेल तर कृपया पुन्हा एकदा मला बोलवा. बी चांगलं होतं पण फळ कसं निघालं? वाईट. माझ्याकडे वेळ फार कमी आहे, पुढचं ऐका. कधी कधी बी वाईट असतं महाराज.
पण फळ चांगलं असतं. हिरण्यकश्यपू नावाचं बी आहे आणि भक्त प्रल्हाद नावाचं गोड फळ आहे. मग कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजापोटी? तर उत्तर आहे का, कर्म नावाचं बी आहे आणि देव नावाचं त्याला आलेलं फळ आहे. इतकं गोड कर्म करावं, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कबीर महाराज सुंदर सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा रे कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोवे, ऐसी करनी कर चलो, जग रोवे हम हंसे. कबीर खड़ा बाजार में, मांगत सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. कबीर कहे कमाल से दो बातें सीख ले, कर साहब से बंदगी और भूखे को अन्न दे. याला म्हणायचं शुद्ध बी. कर्म सुद्धा शुद्ध होईल महाराज. कोणतं कर्म महाराज अपेक्षित आहे तुम्हाला? अभंगाचं दुसरं मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देवाचे कारण प्रेम मूर्ती भगवंताचे लढीवाळ भक्त नामदेव महाराज. गाव पंढरपूर. महाद्वारात महाराजांचं कीर्तन असायचं. देवाची प्रचंड आवड नामदेव महाराजांना. एवढी आवड एवढी आवड एवढी आवड की दररोज कीर्तन करावं नामदेव महाराजांनी. मी मुद्दामहून नामदेव महाराजांबद्दल सांगतो, आम्ही पंढरपूरचे आहोत ना म्हणून. ऐका, एवढी आवड की नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटात रंगायचं. जाधववाडीकर माझ्या दादानो, नामदेव महाराजांच्या कीर्तनात आमच्यासारखं धोतर त्यांना नव्हतं, आमच्यासारखा फेटा त्यांना नव्हता. नामदेव महाराजांचं वर्णन आले, सुंभाचा करतोडा, रट्ट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करे. नामदेव महाराजांनी कीर्तनाला उभा राहावं तर नारळाच्या केसरापासून बनवलेला सुंभ कमरेला बांधावा. एवढी गरिबी हो. एक काळ असा होता, राजाई माहेरात असताना 1.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपत होती. माझ्या बहिण्यानो, ऐकताय ना? जमाना बदलला. गरिबी आणि श्रीमंती पचवायला शिका. कधी गरिबी येईल कधी श्रीमंती येईल हे सांगता येत नाही. एखाद्या पोरीला माहेरात एवढं काम पडतं ना, काय बोलायचं काम नाही. पण सासर असं मिळतं की इकडचं तांब्या तिकडे करता येत नाही. झालं आता. आणि कधी कधी माहेरात तिनं काहीच नाही करू दे, सासरी तिला राबावं लागतं. ऐका माझ्या दादानो तायानो, नामदेव महाराजांचं कीर्तन वाळवंटात आलं. उभा राहिलं कीर्तन. राजाईनं घरातले डबे बघितले, काहीच नव्हतं डब्यात. राग आला नवऱ्याचा. काय पती असल. कीर्तनाला जातात आणि घरात तर अन्न नाही. पण महाराजांचं कीर्तन रंगलं. आणि एवढं रंगलं की नामदेव महाराजांच्या कीर्तनाला ज्ञानदेव महाराज आले, जनाबाई आल्या.
इकडनं कबीर महाराज आले, सगळी माणसं आली आणि कीर्तन वाळवंटात चालू झालं. कीर्तन कुणाचं होतं? अरे नामदेव महाराजाच्या कीर्तनात काही माणसं कुबड काढून बसली असतील का? अशी ताट बसली होती, आनंदात, चेहऱ्यावर प्रसन्नता. नामदेव महाराजांच्या कीर्तनातली लोक होती. त्यांचं ध्यान नव्हतं घड्याळावर, तुतारीवर. सारखं सारखं बघत होते का ते घड्याळात किती वाजल्या, तुतारी फुकायची वेळ झाली का, असं काय बघत होते का ते? देवाला कमळ व्हायचंय का धनुष्याला बाण लावायचंय का मशालच हातात घ्यायची? काय नव्हतं तिथं. नामदेव महाराजांचं कीर्तन रंगात आलं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. हरी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. हे अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल डोलू लागला. हे प्रेमाचे छंदे विठ्ठल बोलू लागला. पंढरपूर गजबजलेला आहे आणि गजबजलेल्या पंढरपुरात महाद्वारात जनसागर उसळला. कुणाचं कीर्तन होतं? नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. महाराजांच्या कीर्तनात थोडं बारीक देव नाचू लागला होता. बरं बसलेले श्रोते काय हलक्या कानाचे नव्हते, एवढ्या ताकदीचे होते. अरे जगाचा बाप जर विटेवर डोलायला लागलाय तर बसणाऱ्याच्या झोपा लागल्या असतील. बसणाऱ्यांनी हात वर घेतले, येऊ दे हात वर सर्वाचे. घ्या हात वर सर्वजण एक साथ सरळ हात वर घ्या, नाही तर देव वर घेईल हात. सगळेजण एक साथ सरळ. ते नामदेव महाराजांचं भजन आहे. सरळ हात राहू द्यावर. फार गोड, किती सुंदर दृश्य दिसतंय, अत्यंत आनंद. हे असे गोड हात, असं वाटतं जणू सूर्य फुलं उगवली. आज जिथं भाऊ असतील ना तिथून निवृत्ती भाऊ आम्हाला आशीर्वाद देत असतील. बरं भाऊंना वाटत असेल काय माझा शेवट गोड झाला. हनुमंत दादाला धन्यवाद देत असतील. माझे अक्षय दादा, आशिष दादा, अश्विनी ताईला आशीर्वाद देत असतील. लक्ष्मीबाई, संगीताताई या लेकींना आशीर्वाद असेल बापाचा. हौसाबाई, कौशल्याबाई या बहिणीला शुभेच्छा असतील. काय सुंदर माहोल आहे. हात वर. पांडुरंग 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 एक पांडुरंग 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 बसणाऱ्यांचा आवाज पाहिजे. पांडुरंग 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 पांडुरंग
याला म्हणायचं देव कीर्तनात ये ना. आला पांडुरंग आणि झालं आपलं कीर्तन. तुम्ही आला बरं पांडुरंगाच्या रूपानं, बरोबर वेळेत आलाय. आम्ही त्याचीच वाट बघत होतो. पंढरपूरला गेलता, छान, असू द्या, हरकत नाही, पांडुरंग आला, आता थोडं राहिलं. पण नामदेव महाराजांच्या बायकोनं रडायला चालू केलं. का? अरे जगाचा बाप नसतो पण खायला अन्न नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा बसलेले, आपल्या घरातल्या 2 गोष्टी कधीही लोकांना कळू नयेत. आपल्यावर झालेलं कर्ज आणि आपल्याकडं आलेला पैसा, हे जगाला दावायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही असं लई कडकीत फिराल ना पैसा नसताना, त्या दिवशी खरंच तुम्हाला जेव्हा पैशाची गरज असेल, उसने सुद्धा कोणी देत नाही. आपल्यावर झालेलं कर्ज जर लोकांना कळलं ना, पाहुणे रावळे मायनस होतात, तो वजा होतात. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत जग येईल धावून. एक उदाहरण देतो आणि पुढे जातो, ऐका. एका गावात 2 सख्या बहिणी नांदत होत्या. एकीला गरिबी आली, एक श्रीमंत झाली. पुरणपोळीचा स्वयंपाक केला श्रीमंत बाईनं आणि त्या धाकट्या बहिणीला जेवायला बोलवलं. पण तिनं सांगितले, बघ तू गरीब आहे, तुझ्या नवऱ्याला सांग मी तुला जे सांगते ते ऐक. श्रीमंत माणसं आमच्या घरी आलीत आज, त्यांनी जेवण केल्यानंतर शेवटच्या पंक्तीला बसायचं आणि हे नवऱ्याला सांग पुढं पुढं करू नका म्हणावं. रडू आलं तिला, माझी बहीण आहे, एका आईच्या पोटातनं जन्माला आलेली, पण नाही लाज आहे. बाजूला जाऊन बसल्या, जेवणं झाली. एका वर्षातच समय बडा बलवान होत आहे. परिस्थिती बदलली. जी गरीब होती ती श्रीमंत झाली आणि पुन्हा एकदा जेवायला तिच्या घरी जायचा योग आला. अशी दागिन्यानं मडलेली होती ना ती गरीब होती ती, परत तिथं गेली, जेवायला वाढलं, स्वागत वगैरे झालं. जेवायला वाढल्यानंतर तिनं एक एक घास मोडावा आणि गळ्यातल्या दागिन्याला भरवावं, हातातल्या बांगडीवर ठेवावं. बाकीच्या बाया म्हणल्या, का हो हे असं का करता वेड्यासारखं? घास घेता आणि दागिन्याला देता, बांगड्याला देताय, गळ्यातल्या सोन्याला देताय, असं का करता? त्या गरीब बाईनं, आता जी श्रीमंत झाली तिनं उत्तर दिलं, अहो ताईसाहेब, माझ्या बहिणीनं जेवायला वाढले ना ते मला नाही वाढलं, माझ्या गळ्यातल्या दागिन्यालाच वाढले. मागच्या वर्षी माझ्या गळ्यात नव्हतं तेव्हा तिनं जेवायला वाढलं नाही, आणि आता माझ्या गळ्यातले दागिने बघून जर तिनं जेवायला वाढलं तर हे माझ्यासाठी नाही, ह्या बांगड्यासाठीच आहे, वत्ते त्याच्यावर पोळी नामठी. हे ध्यानात राहू द्या. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे, खिसा गरम आहे ना, तोपर्यंत तुम्हाला शेठ म्हणतात लोक. ज्या दिवशी थोडी तुमची तारांबळ होईल ना, तुमच्या घराकडेही कुणी पाहत नाही. हे अनुभव घेऊन बघा, कळेल. नामदेव महाराजांच्या घरी येणारी वर्दळ कमी झाली. थोडं राहिलं 2 मिनटं. नामदेव महाराजांच्या घरी एवढी वर्दळ होती पण कमी झाली माणसं. राजाला राग आला. नारा विटा गोंधा माधा हे 4घे पुत्र तिने उचलले आणि वाळवंटात गेले. आईसर मरायचं म्हणून उडी टाकली, पदराला बांधली लेकरं. पण कितीही वेळा पाण्यामध्ये उडी टाकली तरी चंद्रभागेतनं वापसच यायची किनाऱ्यावर. देवाला म्हणल्या, देवा वरून पण काळा आतून पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही, मरायला लागले मी, नेमकं हाय तरी काय तुझ्या मनात सांग. मेलेला साप उचलला राजाईनं, बारीक बारीक तुकडे केले महाराज, आणि लेकरांना विष घालून मारायचं म्हणून घरी गेल्या. खापराच्या कढईत तुकडे टाकले आणि शिजवले. अर्ध्या तासानं रटरट आवाज आला, पोरांना विष घालून मारायचं म्हणाल्या. राजाईनं झाकण काढून पाहिलं तर काय, आतमध्ये सापाचे तुकडे सापाचे राहिले नव्हते, ते लहान लहान तुकडे सोन्याचे झाले होते. याच्या पुढची गरिबी सांगेन मी तुम्हाला. तिनं ती कढई उचलली, नामदेव महाराजांकडे गेल्या. नामदेव महाराज म्हणले, भजनी मंडळ बराच वेळ थांबलं, एक एक तुकडा वाटून टाक. हे मी त्यांचं सांगतो, आपलं नाही. असा राग आला राजाईला. काहीतरी कामधंदा करावं, इलाज करा, माझी लेकरं उपाशी आहेत. नामदेव महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. तुझं खरं आहे, पण काय करू? विषयी विरक्त जया नाही आप पर, सर्वदा संतुष्ट सोये व्यापक निर्धार, धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. मग देवाला दया आली. का दया येते माहिती आहे? जेव्हा आपण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ ही अवस्था मिळवतो तेव्हा देवाला दया येते. एवढी दया सांगतो आणि थांबतो. केशव वाणी झाला, देव केशव वाणी झाला, केशवच वाणी झाला, वाणी झाला. वाणी या शब्दाचे 4 अर्थ आहेत. वाणी म्हणजे कमतरता, वाणी म्हणजे सारखेपणा, वाणी म्हणजे दुकानदार, आणि वाणी म्हणजे परापश्यंती मध्यमा वैकर. ऐका पुढं. देव दारात आला, बाजरीचं पोतं घेऊन. राजाई काय धाटणे आलंय, उतरून घ्या.
राजाई तुमचंच नाव ना? हा. गोनाई सासूचं नाव? बरोबर. नामदेव तुमच्या नवऱ्याचं नाव? बरोबर. नारा विटा गोंदा महादा 4 पुत्र आहेत तुमचे? हे सगळं तुम्हाला माहित आहे. कसं काय? मी लाडक्या बहिणीसाठी आलो. ऐकलं का? रेशन कार्ड माहिती आहे मला. तुम्ही तसं तुम्हाला इस्टेट असेल आणि फॉर्म भरला तर रिजेक्ट होईल, हे चालणार नाही. काय आणलंय? बाजरीचं पोतं आणलं. बाजरीचं पोतं अर्ध घरात ठेवलं आणि अर्ध मास घरात ठेवलं. जे दडवून ठेवलं होतं त्याचे कोळसे झाले. एवढी गरिबी नामदेव महाराजांच्या घरानं अनुभवली. नामदेव महाराज घरी आले. 4 दिवस न जेवलेली पोरं पाहिली आणि बापाच्या डोळ्याला अश्रू आले. बाप तो संत असला काय, साधू असला काय आणि माणूस असला काय, बाप तो बाप आहे. झालंय माझं कीर्तन, 2 मिनिटं घेतो, जास्त बोलत नाही. सज्जन हो, तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 झरा दुधाच्या पाजणारी माय प्रत्येकाला ठाऊक आहे. सध्या बाप दुर्मिळ झालाय. अलीकडच्या पोरांना पिक्चरमधले हिरो, नट, नट्या आयडॉल वाटतात. त्यांना असं वाटतं ते आमचे आदर्श आहेत. पण आपला आदर्श फक्त आपला बाप असला पाहिजे. आपला रिअल हिरो कोण असेल ना तर आपला बाप आहे. ऑडीचं सीट, एखाद्या फॉर्च्युनरचं सीट, एखादा महागडा कोच तुम्हाला जर कधी बसायला मिळाला तर हे लक्षात ठेवा, या सगळ्यांची किंमत बापाच्या खांद्यावरच्या सुखापेक्षा कमी आहे. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. पण लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला बाप म्हणतात. सांगतो ऐका, बाप कसाही असू द्यात किंवा बाप कसाही असू द्यात, लेकरावर सारखंच प्रेम करतो. बाप सध्या हद्दपार झालाय. पोरांना बाप आवडत नाही महाराज. तुम्ही सांगून बघा 4 चांगल्या गोष्टी, त्याला राग येतो. पण बाप फक्त पोरींनी लक्षात ठेवलाय. तिला माहिती असतं ज्या दिवशी त्या दिदीचा जन्म होतो ना त्या दिवशी आईपेक्षा तुमच्या जन्माचा आनंद कोणाला झाला असेल तर तुमच्या बापाला. खांद्यावर घेतलं लेकीला, त्यानं गावभर फिरवलं, अख्ख्या गावाला बर्फी वाटली. ज्या दिवशी ती म्हणाली ना पप्पा मला कॉलेजला जायचंय, बापानं विचार नाही केला. पैसे नव्हते तर भरले, शिकायला पाठवलं त्या लेकीला, काबाड कष्ट केले. लेकीला कळू दिलं नाही तो काय करतोय. 2000चा मोबाईल त्यानं वापरला तर 20,000चा मोबाईल पुरीला घेऊन दिला. आयुष्यभर कष्ट करत आलेला बाप, कधी त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. पण ज्या दिवशी पोरगी माहेरातनं सासरी जायला निघते ना त्या दिवशी रडू लागतो बाप. मी तर आवर्जून सांगेन, एखाद्या लग्नाला गेलात ना तर लेक जोपर्यंत नांदायला जात नाही तोपर्यंत थांबा. ती गाडीत बसेपर्यंत तिला निरोप द्यायला थांबा. जेवढं पाणी आईनं चमच्यानं तुळशीला वाहिलंय ना त्याच्या दुपटीचं पाणी बापाच्या डोळ्यातनं वाया गेलेलं असतं. लेकीला छातीशी घट्ट धरतो, लेक बापाच्या तोंडावरनं हात फिरवते. तिला माहिती असतं हा हात शेवटचा आहे. मी होते तोपर्यंत बापाला काय हवं नको ते सगळं बघत होते. माझा बाप माझ्याशिवाय जेवत नव्हता. कुठून आले तर मी विचारत होते बाबा जेवलात का? आणि बापानं तुम्ही आहे का? तुम्हाला चप्पल सोडायला एकुलता एक उंबरा कुणाचा असेल ना तो फक्त तुमच्या लेकीचा आहे. कीर्तन झाल्या झाल्या तुमच्या बापाला फोन लावा, माझ्या तायानो इकडनं हॅलो म्हणा, तिकडनं तुमचा बाप हॅलो म्हणल. तुमच्या हॅलो म्हणण्यात तुमच्या बापाला कळतं माझी लेक आनंदात आहे का दुःखात आहे. तिथनं म्हणतो काय झालं ग बेटा? पप्पा तुम्हाला कसं कळलं हो मी दुःखात आहे? बाळा धड 2 असतात, बापाचं आणि लेकीचं काळीज एक असतं. हे जिचा बाप गेला ना तिला विचारा, ती सांगत राहील नांदाया जाती लेक बाप बघतो टेकाकड ग, गेला काळजाचा घड डोंगराच्या आड, नांदाया जाती लेक चाक वाजत खडा खडा ग, दुबळ्या बापासाठी लेक रडते धडा धडा. विचार आमच्या लक्ष्मीताईंना, विचार आमच्या संगीताताईंना, ती सांगत राहील. खरं सांगू नांदाया जाती लेक बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. माझ्या दादानं आज जाधव पाहुण्यांच्या दारातनं
सावता महाराजांच्या दरबारात विनंती आहे माझी तुम्हाला. झाड जुनं झालं, त्याची पानगळ झाली, फळ द्यायचं बंद होईल, सावली द्यायचंही कमी झालं असेल, पण जरा वाळलेल्या पानांवर पाय देताना सांभाळून पाय द्या. त्याच पानांनी एक दिवस तुम्हाला सावली दिली होती, हे लक्षात राहू द्या. आता म्हातारा तुमचा बाप, त्याच्या अंगामध्ये शक्ती राहिली नाही म्हणून उलटं बोलता तुम्ही. तुमच्या बापाला 1 किलो सफरचंद न्या तुम्ही आज कीर्तन झाल्यावर, अर्धी फोड खातो म्हातारा, उरलेलं सगळं नातवांना देऊन टाकतो आणि काय म्हणतो माहिती आहे, माझ्या लेकरानं 5 किलो सफरचंद आणले. बाप हा ढाल असतो, त्याच्या पायातले काटे काढायला त्याला वेळ नाहीत, हे लक्षात राहू द्या. पाठीवरती टाकणारा थाप, आणि जो बाप आहे ना त्याच्या आयुष्यात त्यानं सुखाचं मोजमाप कधी केलेलं नाही, ढळतं माप दिलंय त्यानं लेकराच्या पदरात. कधीतरी त्या बापाला 100 रुपयाचा शर्ट न्या महाराज, रस्त्याच्या कडेला 500 रुपयात 5 शर्ट विकायला पुरं थांबतात. एकच शर्ट घ्या, 5ही घेऊ नका, आणि 100 रुपयाचा शर्ट द्या तुमच्या बापाला. माझ्या बहिण्यानं वेळ काढून माहेरला जा, जाताना रिकाम्या हातानं जाऊ नका, 100 रुपयाचा शर्ट द्या. म्हातारं गावभर करतं. काल दिदी आली होती गणपतीच्या सणाला, 500 रुपयाचा शर्ट आणला हो मला. माझी विनंती आहे तुम्हाला, 100 रुपये बापाला द्या, महिन्याला 100 द्या, वर्षाचा 1200 रुपये खर्च येईल तुम्हाला. पण तुमचं म्हातारं अख्ख्या गल्लीत सांगल, सोसायटीत सांगल, लाखानं कमवतो माझा राजा, पण पैसे ठेवायला माझ्याकडे देतो. बाप कसाही असू द्या रे, अभिमान आहे. मला माफ करा या वाक्याकरता, पण आपली प्रगती कधी कधी सख्या भावालाही आवडत नाही. आपली प्रगती पचवणारा जगातला एकमेव महात्मा, त्याचं नाव आहे आपला बाप. आणि असा बाप, असे भाऊ आपल्यातनं निघून गेले. डोळ्यातलं पाणी पुसलं नामदेवानी, पोरांना जवळ घेतलं, देवा काय चुकलंय आमचं म्हणून कोळसे झाले. माझघरात ठेवलेलं बाजरीचं पोतं उघडून पाहतात तर काय, बाजरी नुसती बाजरी राहिली नव्हती महाराज, ते कोळसे राहिले नव्हते, अख्खं सोनं झालं होतं. ही ताकद कशाच्या जीवावर, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. असा जर साधू पुरुष आम्हाला जर भेटला तर महाराज आमचा फायदा काय, त्याच्या दर्शनानं. तो कामने जाती, तो कामने जाती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. म्हणून सज्जन हो, वारकऱ्याला शरण जा, जितकं चांगलं वागता येईल तेवढं वागा, वरून बदलण्यापेक्षा आतून बदला, हा संदेश. आणि बी कर्म म्हणजेच शुद्ध कर्म म्हणजे बी, देव म्हणजे फळ, या तत्वानं तुम्ही वागा, जगात कधीही काही कमी पडणार नाही. याच तत्वानं वागले ते आमचे भाऊ आहेत, आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले सर्व सुपुत्र म्हणजे सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्यनं चतुरतः उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. तेव्हा मोठ्या प्रेमानं एकदा पांडुरंगाचं भजन विठोबा गातून दिलेलं आहे. माझं गाव नातेपुते आहे. कधी आमच्या मोठ्या महादेवाला आलात तर आवर्जून आमच्या कृष्ण मंदिरालाही भेट द्या. चांगलं मंदिर आहे, वर्गणी मागत नाही, काळजी करू नका, मंदिर पूर्ण झाले. विशेष म्हणजे शिकलेल्या लोकांनी संप्रदायात या, आमची विनंती आहे. बऱ्याचदा शिकलेल्या लोकांना असं वाटतं की कीर्तनकार गायक वादक म्हणजे अडाणी आहेत, पण मी स्वतः प्राध्यापक होतो, माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. आपल्या नातेपुते गावामध्ये स्पर्श क्लिनिक या नावानं छोटंसं क्लिनिक आहे. महाराष्ट्रातलं वारकऱ्यांसाठीचं पहिलं मोफत हॉस्पिटल आम्ही तिथं उभा केलेलं आहे. हॉस्पिटल अत्यंत छोटं आहे, परंतु सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. फक्त विनंती आहे, माळकरी असतील त्यांना सूट आहे ना, त्यामुळं तात्पुरती माळ गळ्यात घालून येऊ नका, तर उरलेले पत्रे काढून विकायची वाढ येईल. ते धर्माचं कार्य आहे. तुमच्या सर्वांच्या कृपेनं आणि आदरणीय श्रद्धेय आप्पासाहेबजी लोखंडे, त्याचबरोबर साखरचंद महाराज लोखंडे, युवराजदादा, संपूर्ण जाधव परिवार या सर्वांच्या वतीनं इथे येण्याचा आलेला हा योग आहे. माझ्यावरती आपल्या सर्वांचंच नितांत प्रेम आहे. रात्री आम्ही ज्यांच्याकडं मुक्काम केला ते आमचे संदेशदादा घनवट, त्याचबरोबर हरिदादा असतील, तुम्ही सगळे असाल, महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच माझ्यावरती तुम्ही नितांत प्रेम करता याची मला जाणीव आहे. कुणी ना कुणी कुठं ना कुठं कोणी फोन करतं, कोणी मेसेज करतं, कोणी ते अगदी व्हिडिओ असतात त्याला कमेंट देतं. मी त्यांच्या संपर्कात राहायला मला जरा थोडा वेळ कमी भेटतो, पण माझं लक्ष आहे. आणि जाधववाडीतले दुसरं कीर्तन आहे, त्यामुळं हे कीर्तन पुष्प सावता महाराजांच्या चरणी अर्पण करतो. भाऊंच्या आशीर्वादानं कृपेनं सर्वांना सुख मिळावं अशी अपेक्षा करतो. 3 दुःख कधी कोणाच्या आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आईबाप मरू नयेत, तरुण वयात जोडीदार मरू नये, आणि म्हातारपणात लेकरू मरू नये. या 3 दुःखांपेक्षा एक मोठं दुःख झालं
की भाऊ आपल्याला सोडून निघून गेले. परंतु असं जरी असलं तरी प्रत्येकाला जाणं आहे. आपण सर्वजण सुज्ञ आहात, त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालाल अशी अपेक्षा करतो. सगळ्यांचे आभार मानतो. एक सूचना फक्त सांगायची मला. वर्ष श्राद्धाला बरेच जण अंधश्रद्धा पाळतात. म्हणतात की पुण्यस्मरणाचं खात नाहीत आणि ढाब्यातलं कणाकण आणतात. तिकडं जाऊन शेंबड्या बाया, पारुसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या चव देऊन खातात आणि त्यांना हे चालत नाही. अरे एका बाजूला कीर्तन चाललंय, दुसरीकडे स्वयंपाक झाला, मग हे अन्न पवित्र का अपवित्र? मग खायला काय अडचण आहे? सध्या अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. एक वाक्य सांगतो, ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामुरळी झाले, पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. ते लक्षात राहू द्या. त्यामुळं अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. दुसरी एक सूचना आहे, अवघ्या 2 दिवसात श्री गणपती बाप्पाला आपण निरोप देतोय. अनंत चतुर्दशी समोर आहे आणि गणपती बाप्पाला निरोप द्यायला आपण जाणार आहोत. तेव्हा गणपती बाप्पाच्या मूर्तीला असं वरूनच पाण्यात फेकून देऊ नका. त्याचं योग्य पद्धतीने विसर्जन करा. ज्या गणरायानं 10 दिवसात आपल्याला आशीर्वाद दिला, आपण ज्याची आरती केली, त्याच्या पाया पडलो. आता खरं तर अनंत चतुर्दशीनंतर आपल्याला करमणार नाही. त्या दिवशी आमचा गणराया आम्हाला सोडून निघाला, तेव्हा त्या मूर्तीची अवहेलना होईल असं वागू नका. वरून पाण्यात टाकणं असेल किंवा ते ढकलून देणं असेल, गणपती बाप्पाला निरोप द्यायला जाताना नको ती गाणी वाजवणं असेल, याच्यावरती आळा घाला. श्रद्धेनं त्याच्या पाया पडा. त्याला म्हणा, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी हे वर्ष देवा तुझ्या कृपेनं नितांत जावं. आमच्या आयुष्यातलं सुख तुझ्या सोंडी इतकं लांब असावं. आमचं आयुष्य तुझ्या काना इतकं विशाल असावं. आमच्या आयुष्यातला आनंद तुझ्या तळहातावरती असणाऱ्या मोदका इतका गोड असावा आणि आमच्या आयुष्यातलं दुःख तुझ्या समोर असणाऱ्या उंदरा एवढं लहान असावं. एवढाच फक्त आशीर्वाद दे असं गणपती बाप्पाला म्हणा. झालेलं कीर्तन सर्वांच्या चरणी अर्पण करतो. थोडा उशीर झाला, मला क्षमा करा, पण कीर्तनाला सुरुवात व्हायला उशीर झाला होता आणि मी कामचुकार महाराज नाही, ऐकताय ना. मला 2 तास कीर्तन करायची सवय आहे. त्यामुळं झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडेवा पुढे उतर. करा क्षमा